नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशांत अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत राज्यसेवेची एक्सपेक्टेड आन्सर काय असू शकतात GS1 ची, ते आपण एक्सपेक्टेड आन्सर बघणार आहोत। तुम्हाला इतर कुठेही जायची गरज लागणार नाही, फक्त हा व्हिडिओ बघा आणि तुमचा स्कोअर किती येतोय तो चेक करण्याचा प्रयत्न करा आणि डिसाईड करा की आपल्याला मेन्सचा अभ्यास करायचा आहे की नाही। जर तुमचा स्कोअर 105 115 च्या दरम्यान असेल तर तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही मेन्सला डायरेक्ट काय करा, सुरुवात करा। सो हे आन्सर्स बघा आणि तुम्ही ठरवा की तुमचा स्कोअर किती येतो। पण डायरेक्ट सुरुवात करूया। पहिला क्वेश्चन सी सेट आहे। हा सी सेट मध्ये पहिला सेक्शन आहे आपला हिस्ट्रीचा। सर हिस्ट्री मध्ये बघा पहिलाच क्वेश्चन विचारला होता, जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल हा रिपीटेड PYQ आहे। रिपीटेड हा क्वेश्चन विचारलेला आहे वारंवार आयोगाने। तर ह्या जातीभेद विवेकसार या पुस्तकाचं डायरेक्ट उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळ। तर तुम्ही प्रयत्न करा की येणाऱ्या कंबाईनला एक्झामला वगैरे आयोगाचं लक्ष हा समाज सुधारकांवर आहे। तर उद्या जाऊन 21 डिसेंबर ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। सो प्रयत्न करा। याचं उत्तर आहे तुकाराम तात्या पडवळ। ओके, पुढचा इथे म्हटलंय पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत आणि चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान आणि चीनचे पंतप्रधान कोण होते? ओके, हा क्वेश्चन एकदम इझी म्हणू शकतो। कशावरून? तर ऑप्शन वरून। इथे ऑप्शन तुम्हाला काही ठिकाणी अ ब दिसतोय, क दिसतोय, क ड दिसतोय आणि एकाच ठिकाणी फक्त अ आहे। इथे कॉमन सेन्स लागतो की जर पंचशील तत्वांचा पुरस्कार करत असेल तर चायनामधला एकच कुठला तरी प्रधानमंत्री असू शकतो, दोन असू शकत नाही। तर याच्यामध्ये एकच ऑप्शन दिसतोय फक्त अ, तर त्याचं उत्तरच काय आहे? फक्त अ। सो याचं उत्तर लक्षात ठेवा। दुसऱ्याचं उत्तर काय आहे? तर अ हे त्याचं उत्तर आहे। ओके, पुढे म्हटलंय तिसरा विधवा विपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हा सुद्धा PYQ आहे। तुम्ही जर 21,000 प्रश्नसंच वगैरे बघत असाल तर हा PYQ आहे। तर ह्याचं उत्तर सुद्धा काय आहे? विष्णू शास्त्री पंडित। सो तुम्ही अभ्यास करताना लक्षात ठेवा मित्रांनो, तर तुम्हाला याच्यावर पण पुढे जाणाऱ्या एक्झामला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। ओके, पुढचा चौथा क्वेश्चन बघूया आपण, फास्ट जाऊया थोडस। काय क्वेश्चन विचारलेला आहे? तर 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी कोणता ठराव पारित केला? तर आपल्याला 1942 ला एकच महत्वाची घटना घडलेली आहे। ती घटना म्हणजे कोणती असेल? आपला क्रिप्स प्रस्ताव। ओके, क्रिप्स प्रस्ताव का आला होता भारतामध्ये? तुम्हाला याचं उत्तर माहिती असलं पाहिजे। क्रोनॉलॉजी तुम्हाला माहिती असली पाहिजे। 1935 चा कायदा, 1937 ला काय होत आहेत? निवडणुका होत आहेत आणि बरोबर वर्ल्ड वॉरला सुरू होते। 1939 ला वर्ल्ड वॉर सेकंड चालू होते। ओके, त्यावेळी इंग्लंडला गरज लागते भारतीयांची, कारण का पहिल्या महायुद्धामध्ये भारतीयाला मदत केली असते, भारताने मदत केली असते कोणाला? इंग्लंडला। तो इंग्लंडला अजून अपेक्षा होती ब्रिटिशांना की ह्या महायुद्धात सुद्धा भारतीयांनी काय करावं? मदत करावी। पण भारतीय याच्यामध्ये मदत करायला जात नाही। याच्यामध्ये महत्वाचा रोल आहे आपले गांधीजी। मग पहिली ती ऑगस्ट ऑफर दिली जाते भारताला की तुम्ही ऑगस्ट ऑफर लिहिणं लिहितो ग देतो, ते पण सुद्धा अमान्य करतो भारत, नाही चालणार मला ऑगस्ट ऑफर। मग काय देतात? तर क्रिप्स मिशन भारतात पाठवलं जातं की एक प्रकारचं गाजर दाखवलं जातं की भारतीयांनी इंग्रज लोकांना काय करावं? सपोर्ट करावं महायुद्धामध्ये। पण भारत तो सुद्धा प्रस्ताव काय करतो? नाकारतो। मग आपले गांधीजी काय करतात? क्विट इंडिया मुवमेंट काय करतात? चालू करतात। ही क्रोनॉलॉजी आहे, तुम्हाला माहिती असली पाहिजे। अभ्यास करताना अशा पद्धतीने करा। तर याचं उत्तर आहे, तर कोणतं उत्तर आहे? क्रिप्स प्रस्ताव। सो चौथ्याचं उत्तर काय विचारलं? 1942 ला कोणता प्रस्ताव पारित केला? तर क्रिप्स प्रस्ताव। हा क्रिप्स प्रस्ताव अतिशय महत्वाचा आहे। 2 ठिकाणी क्वेश्चन विचारलेले आहे याच्यावर। पाचवं क्वेश्चन काय विचारलंय बघा, याचं उत्तर मवालांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 च्या द्वारे डॅश डॅश केल्या। काय सुधारणा केल्या? तर त्या सुधारणांना नाव आहे मोर्ले मिंटो। ओके, कोणताही MPSC करणारे विद्यार्थीचा हा क्वेश्चन चुकला नाही पाहिजे। जर हा असा क्वेश्चन चुकत असेल तर आपली अपेक्षा काय म्हणू शकतो आपण? कट ऑफ नाहीये, म्हणजे आपण कट ऑफ मध्ये बसू शकत नाही जर आपला असा क्वेश्चन चुकत असेल तर। कारण का? लक्षात घ्या, कट ऑफ कोण क्लिअर करतो? ज्या व्यक्तींचे जे लोक सर्व क्वेश्चन करेक्ट करतात, म्हणजे म्हणतात ना, म्हणजे ऑलमोस्ट म्हणू शकतो की आपण 80% MPSC करणारे विद्यार्थ्यांचे जे क्वेश्चन करेक्ट येतात ते क्वेश्चन जर आपले सुद्धा बरोबर येत असतील, कारण कसं होतं आयोगाचं लक्षात घ्या 40-45 क्वेश्चन कसे असतात? इझी असतात। किती? 40 ते 45 क्वेश्चन कसे असतात? इझी असतात। एक 25 ते 30 क्वेश्चन म्हणू शकतो आपण कसे असतात? मॉडरेट असतात। आणि एक 15 ते 20 क्वेश्चन कसे असतात? आयोगाचे डिफिकल्ट असतात। ह्या क्वेश्चन मध्ये आपण काय केले नाही पाहिजे? मिस्टेक्स नाही केले पाहिजे। हे क्वेश्चन आपले बरोबर आलेच पाहिजे, तरच आपली प्रिलिम्स पास होण्याचे चान्सेस काय असतात? वाढलेले असतात। आपण जर इथे जास्त मिस्टेक केल्या
कारण का हे नॉन क्वेश्चन आहेत. यांना म्हणू शकतो आपण 50-50 मध्ये, आणि यांना म्हणू शकतो डिफिकल्ट, की याच्यामध्ये एकही ऑप्शन आपला काय होत नाही, इलिमिनेट होत. हा एकदम सोपा क्वेश्चन म्हटला जातो, लक्षात घ्या. तर याचं उत्तर काय आहे तर मॉर्लिमेंटो सुधारणा. पुढचा एक 6वा क्वेश्चन बघा. हा थोडा मी म्हणेन डिफिकल्ट क्वेश्चन आहे, जे नवीन विद्यार्थी तयार करतात. पण ज्या विद्यार्थ्यांनी मेन्स वगैरे दिले, 1-2दा मेन्स दिले, त्यांच्यासाठी हा पेपर कसा आहे तर हा क्वेश्चन कसा आहे, सोपा आहे. इथे म्हटलंय सुधारकांना आपल्या आई वडील, पत्नी, मुली, देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोधपत करून जगण्याचा प्रवास करावा लागतो. हे स्टेटमेंट कुणाचं शांत स्टेटमेंट आहे, आणि हे कुणी केले, आपले वामनराव माधवराव कोल्हटकर. तर हे कोणत्या याच्यामध्ये, तर इथे 2 आन्सर म्हटले जातात आपल्याकडे, विदर्भ किंवा मराठवाडा. तर याचं उत्तर काय आहे, मराठवाडा. लक्षात घ्या मित्रांनो. पुढचा एक महत्वाचा क्वेश्चन आहे, मेडिवल किंवा आपण म्हणू शकतो एक एन्शियंट इंडिया मधला हा क्वेश्चन आहे. 5 क्वेश्चन होता याच्यामध्ये. म्हटले पुढील राज्य आणि त्यांची राजघराणी यांची जोड्या जोडवा. जर कुणाला काहीच आयडिया नसेल तर एक जरी माहिती असेल, विजयालय. ही विजयालयचा हा विजयालय कोणाचा संस्थापक होता, तर चोळ राजाचा घराण्याचा काय होता तो संस्थापक होता. बघा क ला 3, किती ऑप्शन आहेत, एकच ऑप्शन आहे बघा. त्याचं उत्तर काय होऊन जातं तर 7व्याचं 2. पुढे म्हटलंय खालीलपैकी कृष्णदेवराय यांच्या संबंधित योग्य विधाने कोणती. आता कृष्णदेवराय हा मोस्ट एक्सपेक्टेड, रिपीटेड आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या कशामधला तर आपल्या विजयनगर साम्राज्य. कशामधला, विजयनगर. आणि हा आपण शिकवला सुद्धा होता क्लासमध्ये, लक्षात घ्या. ओके, विजयनगर साम्राज्य. सो विजयनगर साम्राज्य, जस्ट मिनिट. तर विजयनगर साम्राज्यामध्ये एकूण 4 साम्राज्य होते. कोणती, संगम होते, सलुवा होते, तुलवा होते, अरविडो होते. त्यातला महत्वाचा आता म्हटलं संगम राज्याचा कोण होता, हरिहरबुक्क होता. पण इथे म्हटलंय कृष्णदेवरायाबद्दल माहिती आहे आपल्याला, काय म्हटलंय तर हा तुलाऊ याच्या मध्ये होता. कोणाचा होता, तुलाऊ. तर तुम्हाला इथे दिसेल बघा, तुलाऊ संगम संस्थेचा होता तो. इथे म्हटले त्यांनी काय म्हटलंय, इथे काय म्हटलंय त्यांनी, संगम राजघराण्यातील आहे. तर संगम राजघराण्यातील नाही येतो, तो कोणत्या घराण्यातील आहे, तुलाऊ घराण्यातील आहे. तर तुमचा ड चुकीचा होतो. ड चुकीचा गेला की हा ऑप्शन तुमचा काय होऊन जातो, निघून जातो. ओके, त्याला आम्युक्त मालदा हा त्यांनी ग्रंथ लिहिलाच होता. त्याला ह्या पदव्या दिल्या होत्या, आंध्रभोज, अभिनव भोज, आणि पेदन हा त्याच्या नाव काय होता, तेलुगू कवी होता. अजून होता तेनाली रामन. तो कृष्णदेवराय अतिशय महत्वाचा टॉपिक आहे, महत्वाचा काय आहे पॉइंट आहे आयोगाच्या दृष्टीने. आयोग वारंवार याच्यावर क्वेश्चन विचारत असतो, लक्षात ठेवा. सो अ ब क याचं काय असणार आहे, उत्तर असणार नाही. पुढे जाऊया. याचं उत्तर काय असेल बघा. या समाजाचे सदस्यत्व होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. लक्षात घ्या, हे 4ही जे समाज मला पुढे दिसत आहेत हे आयोगाचे आवडते समाज आहेत. आयोग याच्यावर वारंवार क्वेश्चन विचारतो. कोणताही तुम्ही पीवाय उचलून बघा, मला याच्यावर क्वेश्चन पाहायला भेटेल. पण ह्यावेळी आयोगाने काय केलं तर ह्याचं उत्तर मी म्हणेन हा क्वेश्चन काय होणार आहे, रद्द होणार आहे. का रद्द होणार आहे, तुम्ही जर समाधान महाजन सरांचं पुस्तक ओपन केलं तर याच्यामध्ये हे जे स्टेटमेंट आहे ते कुणाचं आहे तर परमहंस सभेचं आहे. काही युट्यूब चॅनल मध्ये सांगितलं जातं की याचं उत्तर प्रार्थना समाज, अजिबात नाही. लक्षात घ्या मित्रांनो, याचं उत्तर काय आहे तर परमहंस सभा, जी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी काय केली होती, स्थापन केलेली होती. लक्षात घ्या. सो याचं उत्तर काय आहे, परमहंस सभा. इथे ऑप्शन मध्ये नाहीये, त्यामुळे हा ऑप्शन काय होऊ शकतो, हा क्वेश्चन काय होऊ शकतो, रद्द होऊ शकतो. पुढे म्हटलंय हा एक कशाचा क्वेश्चन आहे, मुघलकालीन म्हटलंय न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षेचे स्वरूप यांची अचूक जोड्या लावा असं म्हटलेलं आहे. इथे हा क्वेश्चन मी म्हणेन डिफिकल्ट होता. हा क्वेश्चन काय होता, डिफिकल्ट का म्हणतोय मी, काही मुलांनी पहिल्यांदाच नावं ऐकली असते, ही नावं काय केली असेल पहिल्यांदा. पण इथे एक आयोगाने ट्रिक सोडली होती. काय ट्रिक सोडली होती, एक हिंट दिली होती की हद्द म्हणजे, लक्षात ठेवा, तुम्हाला तुझं माहिती असेल तर मृत्यूदंड म्हटलं जातं. हद्द म्हणजे काय केलं जातं, हद्द करणे. हद्द करणे म्हणजे काय, मृत्यूदंड देणे. तर हद्द अ ला 4, किती ऑप्शन दिसत तुम्हाला, अ ला 4 मध्ये बघा एकच ऑप्शन आहे. याचं उत्तर काय आहे, बाकीचं तुम्ही नाही बघितलं तरी चालेल क्वेश्चन सॉल्व्ह करताना. ओके, पुढचा क्वेश्चन बघूया आपण. ओके, पुढचा क्वेश्चन काय आहे तर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 भाषणांना एकत्रित करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. छान क्वेश्चन होता. इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया फॉर इंडिया, इंडिया अँड इंडियन्स, इंडियन फॉर इंडिया. तर एक बघा इथे फॉर आणि फॉर याच्यामध्येच उत्तर असलं पाहिजे. कॉमन सेन्स आपण जर वापरला तर ह्याच्यापैकीच एक उत्तर असलं पाहिजे. एक ग्रामॅटिकली जर म्हटलं तर इंडिया फॉर इंडियन्स हे चांगलं वाटतं. पुस्तक आहे ना ते, इंडिया फॉर इंडियन्स, इंडियन्स फॉर इंडिया असं नाही वाटत योग्य. तर याचं उत्तर काय आहे तर हे उत्तर आहे बघा, लक्षात घ्या. पुढे जाऊया.
पुढे हैदराबाद संस्थानावर एक क्वेश्चन असतोच आणि तो क्वेश्चन विचारलेला आहे. कोण आहे त्याचे मार्गदर्शक म्हणून लेफ्टनंट जनरल कोण होते तर राजेंद्र सिंह, लक्षात घ्या. पुढे मुघल बादशाह अकबराने मुघल बादशाह, एकच मिनिट, काय म्हटलंय, मुघल बादशाह अकबराने 1854 मध्ये खान-ई खानन ही पदवी कुणाला दिलेली होती तर त्याचं उत्तर आहे अब्दुल रहीम, लक्षात ठेवा. अकबराच्या दरबारामध्ये 9 रत्न होते, त्या 9 रत्नांपैकी हा एक रत्न होता, त्याला ही पदवी दिली होती खान-ई खानन. हा आय थिंक बैरम खान यांचा काय होता तो मुलगा होता. बैरम खान कोण विचारलं तर ज्यावेळी पानिपतचं दुसरं युद्ध झालं त्यावेळी आपले अकबर फक्त 14 वर्षाचे होते आणि त्यावेळी त्यांचा विश्वासू सेनापती त्याचं नाव आहे बैरम खान. ह्या बैरम खाननी काय केलं होतं पानिपतचं दुसऱ्या युद्धामध्ये काय केलं होतं नेतृत्व केलं होतं आणि पानिपतचं युद्ध जिंकलं होतं सुद्धा, लक्षात घ्या. सो त्याचा मुलगा अब्दुल रहीम याला काय पदवी दिली होती खान. मग ह्याचं महत्व काय अबुल फजल तर अबुल फजलने काय लिहिला होता अकबरनामा लिहिला होता. याच्यावर येणार आहे पुढे एकदा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की अकबरनामा कोणी लिहिलेला आहे तर कोणी लिहिलेला आहे तो अबुल फजलने लिहिलेला आहे. सो उत्तर काय लक्षात ठेवा सध्या तरी अब्दुल रहीम याला खान ही पदवी दिलेली होती. पुढे 14वा क्वेश्चन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलेलं आहे त्याचं उत्तर आहे गवा जोशी यांनी केलेलं आहे 1877 मध्ये, लक्षात घ्या. पुढे जाऊया. दिवाने आमिर कोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले. एक्सपेक्टेड क्वेश्चन होता या 2 व्यक्तींवर की आयोग ह्या 2 व्यक्तींवर क्वेश्चन विचारतोच. कुठल्याही पेपरमध्ये जा तुम्ही PYQ तुम्ही ओपन करून बघा, तुम्हाला या 2 व्यक्तींवर क्वेश्चन पाहायलाच भेटेल. एक इल्तुमश आहे पण याच्यामध्ये टाकलेलं नाहीये. इल्तुमश आयोगाचा आवडता काय आहे व्यक्ती आहे आपल्या दिल्ली सल्तनतमध्ये. दिल्ली सल्तनतमध्ये एकूण 4 होते. ओके, स्लेम वंश, नंतर होता तुघलक येतो, नंतर आपला खिलजी आहे, नंतर कोण आहे सय्यद आहे, 5 आहेत. लोधी शेवटचा आणि इब्राहिम लोधीला पराभव करून बाबर काय करतो मुघल साम्राज्याची काय करतो स्थापना करतो. ओके, याचं उत्तर काय आहे तर MBT. कोण आहे हा MBT असा शासक होता. खूप सारे एक्सपेरिमेंट केले. हाच होता ज्यांनी दिल्लीवरून आपली राजधानी दिल्लीची म्हणतात ना दिल्ली सल्तनतची राजधानी कुठे आणली होती तर देवगिरीला आणली होती. पण काय झालं देवगिरीला आल्यावर मराठवाडा म्हणजे आपल्याला माहिती आहे ज्या ठिकाणी पाणी जास्त सापडतं गाव नाही दुष्काळ. सो त्याला परत आपलं सैन्य कुठे न्यावं लागलं होतं दिल्लीला न्यावं लागलेलं होतं. देवगिरीला आणणारा पहिला दिल्ली शासक कोण आहे तर तो कोण आहे मोहम्मद बिन तुघलक, लक्षात ठेवा. पुढे कर्कवृत्त या इथे आपला हिस्ट्री संपतो, ज्योग्राफी चालू होतो. अतिशय महत्वाचं मी जेव्हा लेक्चर घेत होतो रिव्हिजन लेक्चर घेत होतो आपल्या अकॅडमीमध्ये तेव्हा मुलांना हे 15 क्वेश्चन मी काय केले होते रिवाइज करून घेतले होते. ओके, लक्षात ठेवा. तर कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं तर त्याची ट्रिक आहे गुरामच झापत्रिमी. काय आहे गुरामच, जस्ट मिनिट, गुरामच झापत्रिमी असं ट्रिक आहेत. 8 राज्यातून आपलं कर्कवृत्त जातं 23.5. ओके, तर गो म्हणजे गुजरात, रा म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम. आता ह्या नावामध्ये बिहारचा काही संबंध आहे का हो बिहारचा काही संबंध नाही त्यामुळे हा ऑप्शन गेला. महाराष्ट्राचा काही संबंध आहे का नाहीये आपण गेला ऑप्शन. इथे खाली परत बिहार दिलेला आहे का बिहारचा काही संबंध नाही आहे. तो अशा पद्धतीने तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करून या उत्तराकडे पोहोचू शकला असतात. त्याचं उत्तर काय आहे काय ट्रिक आहे गुरामच झापत्रिमी आणि हे त्रिपुरा हे काय आपण त्याला कर्कवृत्त म्हणतो. किती अंशाचं आहे तर 23.5 काय आहे ते आहे. पुढे जाऊया. महत्वाचं योग्य जोड्या लावा म्हटलंय जीवावरण आणि त्याचं स्थापना वर्ष. आता येतं माहिती आहे निलगिरी सर्वात जुनं होतं. निलगिरी पहिल्यांदा 1986. अ ला 4 किती ऑप्शन आहेत तर एकच आहे बघा आणि ब ला 3 असे हे त्याचं काय आहे उत्तर आहे. एकूण 18 रिझर्व आहेत. बायोस्फिअर रिझर्व किती आहेत आपल्या भारतामध्ये 18 बायोस्फिअर रिझर्व आपण बनवलेले आहेत जिथे प्रोटेक्शन करतो आपण. पुढे नदी आणि संगम स्थळ ऍज इट इज क्वेश्चन आपल्या नोट्स मधून होता. तर याचं उत्तर आहे तापी पांजरा मुडावत. ब ला 1 एकच ऑप्शन आहे बघा. अशा पद्धतीने पटापट आन्सर सोडवायचे असतात एकच शोधून. ब ला 1 किती ऑप्शन आहेत तुम्हाला दिसत बघा 1 2 3 4 असं शोधून घ्यायचं. याच्यामध्ये लागतोय बघा जोडी. आणि प्रकाशी तापी गोमती माहुली तुम्हाला माहिती असेल तुलापूर भीमा इंद्रायणी आणि माहुली काय आहे तर कृष्णा आणि वेद. अशा पद्धतीने जोड्या लावायच्या होत्या. सोपं होतं हे. पुढे म्हटलंय 11 5 क्वेश्चन होते जनगणनेने. लक्षात घ्या जनगणना टॉपिक का महत्वाचा आहे आपण डिटेलमध्ये इथे शिकवलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातींच्या आणि ते लक्षात ठेवा पुढे करायचंय
अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येची टक्केवारी काय आहे, सर्वाधिक आहे. त्याचं उत्तर काय आहे तर लक्षद्वीप आहे. मित्रांनो लक्षात घ्या. पुढे जाऊया. बाकी ह्या ठिकाणी तुम्हाला म्हणतात ना आदिवासी जमाती पाहायला भेटत नाही, दिल्ली, चंदीगड आणि दादरा हवेली. इथे म्हटलंय राजस्थानचा साक्षरता दर सर्वात कमी, तर याचं लक्षात घ्या. आपल्याला सर्वात कमी कोणाचा आहे तर बिहारचा आहे, तो 64 पॉईंट आहे. किती आहे 64. त्यामुळे दोन ऑप्शन अजिबात. सर्वात कमी साक्षरता कुठे आहे तर बिहारमध्ये, ती पण किती आहे 64 आहे. मग राजस्थानचे एवढं असणं शक्य आहे का, नाही. तर बी हे गेले ऑप्शन राहिले. आता 65 आणि 66 उत्तर काय आहे तर 66. एकदम सोपा क्वेश्चन, इझी म्हणेन मी. भारताच्या चुकीचे विधान विचारले. काय विचारले, एकदम बरोबर आहे. लडाख मधील दप्तार, तमिळनाडू मधील कन्याकुमारी, पण आसाम मधील केबीतून नाही, तर आसाम मधील नाही तर अरुणाचल प्रदेश. कुठे, अरुणाचल प्रदेश. तर याचं उत्तर काय येणार तुमचं 3. येस. आणि गुजरात मधील गुहार मोठा, याचं उत्तर काय आहे तुमचं. पुढे जाऊया. कोणत्या वारे मोसमी वारे म्हणतात आपल्या महाराष्ट्रात येणार, तर ते एक आहेत किती नैऋत्य मोसमी वारे, साऊथ वेस्ट मान्सून म्हटलं जातं. आपल्याकडे कधी येतो, जून मध्ये स्टार्ट होतो, सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत चालतो. कोणता मान्सून, साऊथ वेस्ट. पुढे जाऊन एक्झामला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की नैऋत्य मोसमी वाऱ्यांपासून महाराष्ट्राला किती पाऊस पडतो. महाराष्ट्रात किती टक्के पाऊस पडतो, 85%. आणि ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून किती % पडतो तर 15% पडतो फक्त. मग सर्वाधिक पाऊस कोणत्या कालखंड आहे तर नैऋत्य मोसमी वारे, आणि ते कधी वाहतात, जून ते सप्टेंबर. पुढे जाऊया. इथे म्हटलंय तपंबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर काय होत जातं, कमी होत जातं. एकदम बरोबर आहे स्टेटमेंट. वाढत कमी होत जातं, लक्षात घ्या. आणि तपंबर हे सूर्याकडून लघु अंतराच्या स्वरूपात येणाऱ्या सौरप्रणाच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून येणाऱ्या उष्णतेच्या वहनाने काय होतं, तापतं. लक्षात घ्या. सूर्य आहे, सूर्य तापतोय, सूर्यापासून निघणारे शॉर्ट वेव्स, लघु प्राण म्हटलं जातं, शॉर्ट वेव्स, ही पृथ्वीवर येतात. त्याच्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग काय होतो, तापतो. पृष्ठभाग तापतो आणि तिथून निघतात ती लॉंग वेव्स. आणि खऱ्या अर्थाने आपल्याकडे जे तापांबर आहे, तपंबर ट्रोपोस्फिअर म्हणतो, तापतो ते ह्या किरणांनी तापतो, ना की सूर्याच्या किरणांनी. ते शॉर्ट आहेत. आणि लॉंग वेव्स कोणती आहेत तर पृथ्वीपासून निघालेली तापून, त्याला शॉर्ट लॉंग वेव्स म्हणतात. तर खऱ्या अर्थाने जे तापमानामध्ये आपल्याला जो तापमान जाणवतं ते पृथ्वीपासून निघणाऱ्या ह्याच्यापासून जाणवतं. कोणापासून, पृथ्वीपासून निघणाऱ्या. लक्षात ठेवा. तर सूर्यापासून नव्हे. तर दोन्ही स्टेटमेंट कशी आहेत बरोबर. आणि कारण आहे की नाही चेक करायचं असेल तर ह्या शब्दापुढे काय लावायचं, कारण. तापमान उंची बरोबर कमी होत जातं, कारण हे. सो याचं उत्तर काय येणार तुमचं. दोन्ही विधान बरोबर आहेत पण योग्य. दुसरे विधान पहिल्या विधानाचं काय आहे, योग्य स्पष्टीकरण आहे. पुढे जाऊया. पुढे म्हटलंय कोणता खडकाचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारे निर्मित जलजन्य खडक. आता हा सुद्धा जलजन्य खडक आहे आणि हा सुद्धा जलजन्य खडक आहे. फक्त हा नॅचरली होतो आणि हा कसा होतो, केमिकल प्रोसेसने होतो. त्याला म्हटलंय जिप्सम. त्याचं नाव काय आहे, याचं उत्तर असणार आहे जिप्सम. पुढे जाऊया. खालीलपैकी कोणती विधाने अचूक नाहीत. अचूक नाहीत याचा अर्थ काय होतोय, बरोबर नाहीत. मुलं इथे थोडेसे काय होतात, कन्फ्युज होतात की अचूक नाही म्हणजे काय नेमकं. तर अचूक नाहीत म्हणजे याचा अर्थ काय होतो, बरोबर नाही. तू बरोबर नाहीत असं विचारले. इथे मी मुलांना जेव्हा मी क्लासमध्ये शिकवत होतो त्यावेळी सांगितलं होतं मुलांना की सायक्लोन कसे असतात, सायक्लोन कुठले तयार होतात. तर इथे उत्तर गोलार्ध आणि इथे दक्षिण गोलार्ध. तर उत्तर गोलार्धात ते अँटी क्लॉकवाईज असतात. कसे असतात, अँटी क्लॉकवाईज. आणि दक्षिण गोलार्धात ते कसे असतात, क्लॉकवाईज असतात. तर इथे बघा उत्तर गोलार्धात त्यांनी काय सांगितलंय, घड्याळाच्या दिशेने. ऍक्च्युली घड्याळाच्या दिशेने नाही, ती कसं आहे, घड्याळाच्या उलट्या दिशेने. त्याला म्हणतात अँटी क्लॉकवाईज. त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं होतं आणि बरोबर नाहीत असंच विचारलेलं आहे. ओके, अचूक नाहीत. तर ऑप्शन इथे बघा, इथे हा एक आहे आणि याच्यामध्ये हा एक आहे. मग तुमचे दोन ऑप्शन इथे इलिमिनेट होतात. ओके, राहिले काय तुमच्याकडे क, ड आणि ब आणि ड. मग ब चेक करा. उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास, त्याला आपण ट्रॉपिकल सायक्लोन म्हणतात, 300 ते 1500 किलोमीटर त्यापेक्षाही अधिक असू शकतो. तर नाही, तो असतो आपल्याकडे 150 ते 300 पर्यंत असतो. कधीपर्यंत, किलोमीटर पर्यंत असू शकतो. तर याचं उत्तर काय असणार आहे तुमचं, ब आणि ड. पुढे हा एक रिपीटेड क्वेश्चन आहे आणि आपल्या क्लासमध्ये आपण जेव्हा लेक्चर घेत होतो त्या मुलांना मी ऍज इट इज तुम्हाला ह्याच्यापैकी नोट्स दिल्या होत्या काढून, की कोणत्या नद्या उपनद्या असू शकतात आणि कोणत्या उपनद्या नाहीत. कुणाच्या ब्रह्मेच्या असेल, ब्रह्मपुत्राच्या असेल, सिंधूच्या असेल किंवा गंगा नदीच्या असतील. तर इथे विचारले सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. आता इथे बघायचं, इथे तुम्हाला एक सोन नदी दिसेल आणि इथे एक कोसी नदी भेटेल. ह्या दोन्ही नद्या कोणाच्या उपनद्या आहेत तर गंगा नदीच्या. त्यामुळे ऑप्शन डायरेक्ट इथे एलिमेंट होतो. अ आणि गेला, ब गेला, अ गेला, ब गेला. कुठे जातोय, हा असू शकत आहे तुमचा, ब असू शकत नाही. इथे बघा, इथे अ आणि क, क आणि ड, अ पण असू शकत नाही. मग राहिलं काय तुमच्याकडे उत्तर दुसरा, पर्याय क्रमांक 2. चेक करायची पण गरज नाही जर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट केलेत तर. ओके, सो फास्ट पुढे जाऊया आपण. इथे म्हटलंय कोणते लिंग गुणोत्तर विचारले डायरेक्ट. केरळाचं काय आहे तर सर्वांना माहिती आहे, सर्वाधिक केरळामध्ये आहे. तर 1 ला अ ला 3 असा किती ऑप्शन दिसतो तुम्हाला, एकच सेकंद दिसतोय. त्याचं उत्तर काय आहे तर 4थं. पुढे जाऊया आपण.
भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र खालीपैकी कोणत्या कारणाने वादळाची निर्मिती होते? वादळाची निर्मिती ज्या ठिकाणी होते ज्या ठिकाणी तापमान काय असते, अति असते आणि लो प्रेशर असतो. म्हणजे टेम्परेचर जास्त पाहिजे आणि प्रेशर कसा पाहिजे तुमच्याकडे, लो असला पाहिजे. तर इथे एकच स्टेटमेंट आहे बघा, तापमान वाढते आणि दाब काय होतो, कमी होतो. त्याचं उत्तर काय असणार आहे, 28व्याचं 2. इझी होता क्वेश्चन तो. सर्वात इझी क्वेश्चन म्हणू शकतो आपण या राज्यसभेमधला. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे? काही मुलांनी हे टिकून आले असतील, पण याचं उत्तर ते नाहीये, तर काय आहे त्याचं, सह्याद्री आहे. पुढे म्हटलं योग्य जोड्या जुळवा. मी मागच्याच बुधवारी लेक्चर घेत होतो मी इथे क्लासमध्ये, त्या मुलांना दिला होता हा शब्द मी, की प्रशांत महासागरामध्ये कोणता गर्त आहे, तर मारियाना गर्त आहे. आणि हिंदी महासागरामध्ये कोणता आहे, तर जावा आहे. बाकीचे तुम्ही लॉजिक लावू शकता. युरेशिया, युरोप म्हटलं की अटलांटिक महासागर येणार नाही. कोणता महासागर येईल, आर्टिक महासागर येईल. सो ड ला 3 एकच ऑप्शन आहे बघायचं, ड ला 3. त्याचं उत्तर काय असणार आहे तुमचं. पुढे जाऊया आपण. इथे जॉग्राफीचे क्वेश्चन संपतात, चालू होतात तुमचे. कशाचे क्वेश्चन आहेत, हे एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन आहेत. हवेतील मिथेन काय करतो, हवेतील मिथेन काय करतो, तर जागतिक तापमान करतो. ब ला 3, 2 ऑप्शन आहेत बघा. मग तुमचे हाय गेला. तुम्हाला माहिती असेल नायट्रस ऑक्साईड आम्लपर्जन्य आहे. तो आम्ल SO2 आणि NO2 हे काय करतात, आम्लपर्जन्यासाठी कारणीभूत आहेत. तर डी ला 2 एकच ऑप्शन आहे बघा, डी ला 2 ऑप्शन आहे. सो त्याचं उत्तर काय असणार आहे तुमचं, 31व्याचं 2. पुढे जाऊया. भारतातील सरपटणारे प्राणी उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोक्यात असलेल्या प्रजाती त्याला म्हणतात क्रिटिकली एंडेंजर्ड. काय म्हटलं जातं, क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणून नाही, हा शब्द फोकस करायचा. हा पक्षी आहे, हा काय आहे, पक्षी आहे. बेंगाल फ्रोलिकर म्हटलं जातं, हा पक्षी आहे. त्याचं डायरेक्ट उत्तर काय असणार आहे, तर 2. पुढे काय म्हटलंय, जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांवर पुढील कोणती संक्षिप्त शब्द प्रयोग केला, त्याचं उत्तर आहे हिप्पो. ओके. पुढे म्हटले खालीपैकी कोणते पुनर्नवीकरणीय ऊर्जा साधनाचे उदाहरण आहे, नव्याने काय होऊ शकतं, निर्माण होऊ शकतं. तर नैसर्गिक वायू आपल्याकडे संपू शकतो, एक वेळ अशी येईल की नैसर्गिक वायू संपून जाईल. दगडी कोळसा संपू शकतो, खनिज तेल संपू शकतं. मग राहिला कोणता ऑप्शन, फक्त तुमचा भूऔष्णिक ऊर्जा. पुढे म्हटलंय धोकादायक कचरा आणि हातली 2008 नुसार कोणत्या पर्यावरणाचं याच्यावर काय असतं, लक्ष असतं. तर कोणत्या पर्यावरणाचं लक्ष असतं, तर आपलं पर्यावरण लक्ष द्या. पुढे म्हटलंय अन्न सुरक्षा विधेयक 2013च्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हटलंय. तर याच्यामध्ये असं म्हटलं की या विधेयकामध्ये शहरी भागातील 50% असतील आणि ग्रामीण भागातील 50%. हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. तांदूळ तुम्हाला 3 रुपयाने भेटतील, भरड 1 रुपयाने आणि गहू 2 रुपयाने. हे पण स्टेटमेंट कसं आहे, पण बरोबर आहे. सो दोन्ही विधानांची शेती बरोबर आहेत. पुढे जाऊया. कितवा क्वेश्चन, 37वा क्वेश्चन. शाश्वत विकास संकल्पना कधी आहे, याचं डायरेक्ट असं पाहिजे, इथे काही लॉजिक लागत नाही. याचं उत्तर आहे डायरेक्ट किती, तर 1980 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. पुढे जाऊया आपण. 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक भारतात कोणत्या स्थानावर, इथे पण डायरेक्ट होतं ना, इथे काहीच लॉजिक लागत नाही. याचं सुद्धा उत्तर किती आहे, तर 117 आहे. तुमची कमांड असली पाहिजे, निर्देशांकावर तुमचा काय असला पाहिजे, फोकस असलाच पाहिजे. हा क्वेश्चन म्हणजे मी डिफिकल्ट होता इकॉनॉमीमध्ये. तर काय विचारलंय, हे विधान कोणी केलेले, आणि अशा वेळी जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तुम्हाला कोलंबियामध्ये पण भेटत नाही आणि देसलेमध्ये पण हे उत्तर भेटत नाही. तर अशा वेळी तुमचं एकतर लॉजिक तर म्हणतात ना, तुक्का लागू शकतो. अदरवाईज हा क्वेश्चन चुकण्याची शक्यता काय असते, जास्त असते. असा क्वेश्चन स्किप केलेलाच काय असतो, चांगला असतो. तर याचं उत्तर काय आहे, तर शुम्पीटर आहे. याचं उत्तर काय आहे, शुम्पीटर आहे. पुढे म्हटले भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्या म्हटले. इथे म्हटले ट्रिकल डाऊन थेरी. काय म्हटलेलं आहे, ट्रिकल डाऊन थेरी भारतीय अर्थव्यवस्थेला काय होते, तंतोतंत लागू होते. तर अजिबात नाही. ट्रिकल डाऊन थेरी काय असतं, तर श्रीमंताच्या हातात पैसा द्यायचा, श्रीमंताला कोणाला सांगायचं इन्व्हेस्ट करा, आणि त्याचा फायदा कोणाला झाला पाहिजे, तर गरिबांना झाला पाहिजे. पण भारतामध्ये तसं होत नाही. गरीब अजून गरीब होत चाललेले आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत चालले. त्यामुळे हे स्टेटमेंट लागू होत नाही ट्रिकल डाऊन थेरीचं. आणि म्हटलं जागतिकीकरणानंतर विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेला उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. कारण का श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललेले आहेत आणि गरीब अजून गरीब होत चाललेले आहेत. त्यामुळे ब फक्त बरोबर आहे. तो अशा पद्धतीने हा क्वेश्चन काय करायचं होतं, सॉल्व्ह करायचं होतं. पुढचा क्वेश्चन आहे 41. विकसनशील जगामध्ये जवळजवळ 40% लोक, आता हा सुद्धा स्टेटमेंट कुणाचं आहे असं विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर डायरेक्ट तुम्हाला माहिती असेल तर भेटू शकतो. त्याचं उत्तर आहे मॅकनमारा. ओके. बाकी पुढच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये याच्यावर जास्त फोकस ठेवा. याच्यावर डबल आलेलं आहे नाव, आहे क्वेश्चन बनू शकतो. कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश होत नाही, इथे कॉमन सेन्स लागतो. राष्ट्रीय आरोग्याचा आणि हवामानाचा काही संबंध नाही. तर त्याचं उत्तर काय आहे, 42/4. इथे म्हटलंय 7 दशकानंतरही भारतामध्ये दारिद्र्य का आहे. तर दारिद्र्याचं असण्याचं कारण काय, आजही आपली भारताची शेती कशावर अवलंबून आहे, शेतीवर अवलंबून आहे. आजही आपल्याकडे रोजगाराची संधी कशी आहे, कमी आहे. पण इथे म्हटले बघा, इथे थोडंसं उलट म्हटलंय, विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाचा अधिक दर आहे. तर अधिक दर नाही आपल्याकडे, कमी दर आहे. आपल्याकडे लोक काम करत असतात. तुम्ही अमेरिकेमध्ये बघितलं तर तिथे एक मशीन काम करत असते.
ओके, तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सो अ आणि ब बरोबर, एकच ऑप्शन आहे बघा, अ आणि ब बरोबर. पुढे जाऊया 44वा क्वेश्चन. हा रिपीटेड क्वेश्चन आहे, राज्यसेवा दिन दिली असेल मेन्सला वगैरे, त्यांना हा मुलांना हा सोपा क्वेश्चन होता. काय म्हटलंय, कोणते कार्यक्रम राबवण्यात येतात, इथे म्हटलंय बघा डायरेक्ट क्वेश्चन आन्सर भेटू शकतं. एकात्मिक बाल विकास म्हटलंय आणि इथे म्हटलंय कामगार शिक्षण. बाल विकासाचा आणि कामगार शिक्षणाचा काही संबंध लागत नाही. सो क ऑप्शन जर तुम्ही इलिमिनेट केला तर तुम्हाला डायरेक्ट उत्तर भेटेल. क गेला, हा इथे क गेला आणि इकडून हा क गेला. सो याचं उत्तर काय आहे तुमचं, म्हणजे असं नाही की तुम्हाला माहिती असलंच पाहिजे असं काही नाही, तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करून सुद्धा काय करू शकता, क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. पुढे म्हटलंय लोकसंख्या, म्हटलंय कोणत्या लोकसंख्येमध्ये 13% लोकसंख्या अशी शहरं आहेत, तर ही दोनच शहरं आहेत आपली, मुंबई आणि दिल्ली. हे दोन ऑप्शन इथे आहेत बघा, बाकी ठिकाणी अबड, अकड आणि ब असू शकते, पण 13% पेक्षा जास्त असू शकते जर 3 शहर एकत्र घेतली तर याचं उत्तर काय, अ आणि द. पुढे म्हटलंय 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या जगाच्या, हा रिपीटेड क्वेश्चन आहे PYQ, याचं उत्तर आहे 17.5. भारतीय राष्ट्रीय लोकसंख्या धोरण आपण ऍज इट इज शिकवले आपल्या पीडीएफ मध्ये, आपल्या क्लासमध्ये, तर ह्याचं उत्तर 2050 नसून 245 आहे. 2045 ला आपल्या लोकसंख्या स्थिरीकरण करायचे आहे, या सार्वत्रिक लसीकरण करायचं, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. अर्भक प्रमाण 30% टाकले आयोगाने, 30% नसून फक्त काय असलं पाहिजे, ते 30 असलं पाहिजे. एकच बरोबर आहे ते म्हणजे काय आहे, केवळ ब बरोबर आहे, बाकी 2 स्टेटमेंट चुकीचे आहेत. हा एक क्वेश्चन छान होता, थोडा मी डिफिकल्ट म्हणेन हा क्वेश्चन आला. इथे व्याख्या सांगितली आयोगाने जमीन धारण किती असू शकते आणि काय पैलू आहेत, म्हणजे एकाकडे किती जमीन होऊ शकते. आपल्याकडे लिमिटेड जमीन असते, लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती असेल पार्ट पॉवरची केस वगैरे चालू आहे. सो एक प्रमाणापेक्षा जास्त जमीन तुम्ही ठेवू शकत नाही. जर असेल तर तुमची जमीन काय करू शकते, सरकार काढून घेऊ शकतं. तर भविष्यात तुम्ही जास्त जमीन ग्रहण करू शकत नाही, घेऊ शकत नाही. आणि जर तुमच्याकडे करंटली जर जमीन जास्त असेल त्याच्यावर सुद्धा काय केल्याच्या मर्यादा येऊ शकतं. तर 2च ऑप्शन आहेत बघा, अ आणि क, आणि तो शेवटचा टाकला आहे. तर त्याचं उत्तर काय आहे, अ आणि क. पुढे म्हटलंय इथे निर्देशांक आहे कुठला, तर याला म्हणतात जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स. ते म्हटलं आरोग्य, शिक्षण आणि सबलीकरण या श्रम यांचा संयुक्त काय आहे, हा येस एकदम बरोबर आहे. आणि वरील 4 घटकांचा विचार केला स्त्री पुरुष संबंधाच्या असमानतेमुळे काय होतोय, परिणाम होतो. येस, प्रतिकूल परिणाम होतो. दोन्ही स्टेटमेंट कशी आहे ती एकदम सोपा क्वेश्चन होते. 26 जून 1975 रोजी जाहीर केलेल्या 20 कलमी कार्यक्रमाचा मुख्य हेतू म्हटले, कोणते कार्यक्रम आहेत असं विचारलेलं नाही, मुलांनी इथे कन्फ्युज झाले असते कोणती कार्यक्रम आहेत म्हणून. तर मुख्य हेतू काय होता, तर त्यांच्या दर्जात सुधारणा करणे, कशाच्या दर्जात, लिव्हिंग स्टँडर्ड वाढवणे आणि दारिद्र्य रेषेखाली लोकांना काय करायचं, आपल्याला मदत करायची होती. तर दोन्ही विधानं कशी आहेत ती बरोबर आहे. कॉमन सेन्सचा यूज केला आपण तर. पुढे म्हटलंय हा एक विज्ञानचे क्वेश्चन आहेत. विज्ञानाचे क्वेश्चन डायरेक्ट उत्तर सांगतो, याचं उत्तर सोडायला गेलं तर आपल्याला खूप वेळ जाईल. याचं उत्तर आहे 8.9. ओके, हा एक विचारलं की तुम्हाला रोधकता काढायची होती की ह्या सिरीज मध्ये किती रोधकता असू शकते. ते पॅरलल पण आहेत आणि एक म्हणतो ना एक समान पण आहेत आणि समांतर पण आहेत, एक सिरीज आहेत म्हणतात. याचं उत्तर आहे 1.0A. हा एक क्वेश्चन होता, वरीलपैकी कोणती राशी टकरीच्या दरम्यान अक्षय राहते, अक्षय म्हणजे कायम राहते. त्याचं उत्तर आहे संवेग. हा याचं उत्तर आहे कुठलं माहितीये का तुम्हाला, तर न्यूटनचा थर्ड लॉ किंवा सेकंड लॉ हा इथे काम करतो. संवेग कायम राहतो, त्याला मोमेंटम म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, मोमेंटम. इथे म्हटलंय खालीपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते. इथे 2 स्टेटमेंट तुम्हाला बरोबर वाटतील बघा, एक जवळजवळचे आहेत, फक्त इथे निळ्या रंगाचा असेल आणि इथे काय आहे, लाल रंगाचा आहे. दोघांपैकी एक आन्सर असणार, याचं उत्तर आहे कुठलं, तर लाल रंगाचं. बाकीचे 2 ऑप्शन असेच इलिमिनेट होतात कारण ते सिमिलरिटी जास्त आहे. त्याच्यापैकी दोघांपैकी एक उत्तर असू शकणार आहे. तर याचं उत्तर आहे कोणतं, पहिलं. इथे म्हटलं या प्रक्रियेत न्यूट्रॉन कण उत्सर्जित होतो, कोणता आहे, तर लक्षात ठेवा बीटा. याचं उत्तर काय आहे, हे किरणोत्सारीचा हा चॅप्टर आहे आपल्या सायन्समध्ये, त्याचं बीटा उत्तर आहे. एकदम सोपा क्वेश्चन होता. तापमानवाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाही प्रमाणामध्ये काय होतो. आता विस्कॉसिटी काय असते, जेव्हा एखादा पदार्थ आपण सोडतो वरून तर तो वेगाने किती प्रवाहित होतोय. जर लिक्विड असेल त्याचं तापमान वाढवलं तुम्ही, काय वाढवलं तर तो अधिक काय होतो, वेगाने काही खाली, त्याची विस्कॉसिटी वाढेल. म्हणून म्हटलं तेव्हा मितप्रवाहीपणा काय होतो, याचा वाढतो, म्हणजे त्याला विस्कॉसिटी म्हणतात. त्याचं ते उत्तर आहे. जर संरक्षक पेशीमध्ये जास्त घटक जमा झाले तर रंध्र उघडेल, त्याचं उत्तर आहे पोटॅशियम. आणि अतिशय महत्वाचे शब्द आहे, तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यांचं महत्व काय आहे. सिट्रस कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकांना होते, तर काही म्हणतील की बुरशी, तर अजिबात नाही, त्याचं उत्तर आहे जीवाणू. स्पायरोगायरा या शैवाला संबंधी खालीपैकी कोणती विधाने अचूक आहेत. अचूक आहे त्याचा अर्थ काय होतो, बरोबर आहे. आता इथे म्हटलंय बघा, ही सागरी पाण्यात वाढतात, तर नाही, शैवाल सागरी पाण्यात वाढते पण स्पायरोगायरा वाढत नाही. स्पायरोगायरा काय आहे, तर शैवाल मधला एक प्रकार आहे, लक्षात घ्या. तर ते सागरी पाण्यात वाढत नाही, तर गोड्या पाण्यात वाढतं. म्हणजे हा ब गेला तुमचा, हा गेला, ब गेला, इथे ब गेला आणि इथे ब गेला, राहिला का तुमच्याकडे ऑप्शन. तो ऑप्शन इलिमिनेट करून उत्तर सुद्धा काढता येतात.
काय म्हटलंय, स्क्लेराइड श्रेणी डॅश आहे, तर ती शब्दामध्ये डायरेक्ट उत्तर भेटतं, स्क्लेराइड स्क्लेराइड स्क्लेराइड, एकाच ठिकाणी फक्त स्क्लेराइड नाही. त्याचं उत्तर काय आहे, अ ब आणि ड. इथे आहे बघा, अ ब आणि ड. इथे म्हटलंय खालीलपैकी हार्मोन्स कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतात. ह्युमन बॉडी रिलेटेड आहे, त्याचं उत्तर आहे एफएसएच, एलएच आणि एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. याचं ते उत्तर आहे. इथे दोघं यांच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. कॉर्टिसॉल विचारलं, हा कॉर्टिसॉल कुठे असतो, तर कॉर्टिसॉल किडनीज मध्ये असतो. कॉर्टिसॉल किडनीज मध्ये असतो, त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. झाडाचे बिया पाने बिया वापरून मॅरिजुआना अंमली पदार्थ तयार केला जातो. तर लक्षात ठेवा, हे चारही शब्द पीवायक्यू साठी महत्वाचे आहेत. येणाऱ्या एक्झाम हा पीवायक्यू होता, याचं उत्तर ओपी आहे. आपल्याला अफू माहिती असेल, अफूचा फक्त काय केलं तर फळाचा उपयोग केला जातो. इथे काट मारली जाते, त्याच्यापासून काय केला जातो, पदार्थ मिळवला जातो. इकडे हा मेंथा वापरला जातो, स्पिकाटा, ज्याला आपण म्हणतो ना मेंथा स्पिकाटा. आपल्याकडे जे म्हणतो आपण त्याला काय म्हणतात, एक वनस्पती आपल्याला, आता मला नाव आठवत नाही, हर्बल वनस्पती आहे. निकोटिना आपल्या टॅबॅको, त्याला तंबाखू म्हणतात. तंबाखूचा फक्त पानांचा उपयोग होतो. आणि एक अशी वनस्पती आहे कॅनॅबिस सटाइवा, ज्याच्या पानाचा पण उपयोग होतो, पानांचा पण होतो आणि बियांचा पण होतो. लक्षात ठेवा, त्याचं उत्तर काय आहे तर कॅनॅबिस सटाइवा आहे. इथे म्हटलं मानवी जिनोम प्रकल्प 1990 चे मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर याचं उत्तर आहे ओके अ आणि क, अ आणि क. पुढे म्हटलंय प्रोकॅरियोटिक अनुवांशिक कोड मधील सुरुवात कशी नव्हते, तर सुरुवात कशी नव्हते, ए ओ ची ने सुरुवात होते. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणता पर्याय कोणत्या स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही. इथे म्हटलं कार्बनचा वापर होत नाही, तिथे एकच ऑप्शन असेल बघा, बहुउष्णिक स्रोत. इथे कार्बनचा वापर होत नाही, म्हणजे जमिनीमध्ये असलेल्या उष्णतेचा उपयोग केला जातो आणि काय बनवली जाते, एनर्जी बनवली जाते. त्याचं उत्तर फक्त एकच आहे. लाकडामध्ये कार्बन असतो, बायोगॅसमध्ये कार्बन असतो, कोळशामध्ये काय असतोच कार्बन, पण तो प्रश्नच येत नाही. पुढे आहे म्हटलं मॅग्नेशियम क्लोराईड हा संयुगाची निर्मिती करताना मॅग्नेशियम क्लोरीनची अणूमध्ये कोणता रासायनिक बंध तयार होतो, तर त्याचं नाव आहे धातुबंध. कोणतं उदाहरण, काही लोक वेगळं उत्तर सांगतात, पण त्याचं उत्तर आहे मेटॅलिक बॉन्ड. 3 प्रकारचे बॉन्ड असतात, आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड आणि मेटॅलिक बॉन्ड. इथे म्हटलंय व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणता वापर केलेला. इथे जर वापरलं तर इथे एक शब्द चांगला दिसतोय बघा, पॉलीऑक्रिलियो नायट्राइल. त्याचं काय आहे उत्तर आहे, मोठं दिसतंय, याचा तो आन्सर असलं पाहिजे आणि तेच आन्सर आहे त्याचं. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक, ज्वरशामक आणि असे केलं जातं. सर्वांना माहिती पॅरासिटामॉल. फक्त ड ऑप्शन तुम्हाला कुठे दिसतोय, इथे नाहीये, इथे नाहीये. ओके, एकाच ठिकाणी, हा ठिकाणी पण वेरोनॉल हा आपल्याकडे वेदनाशामक वापरला जात नाही, त्याला आपण काय म्हणतो पेन किलर, याचा वापर केला जात नाही. फक्त कोणाचा केला तो पॅरासिटामॉलचा पेन किलर म्हणून वापर केला जातो. सोपा होता क्वेश्चन तो. इथे म्हटलंय मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. सर्वांना माहितीये मोनोसॅकराइड म्हणजे आपली ग्लुकोज, डायसॅकराइड म्हणजे आपली सुक्रोज, पॉली म्हणजे आपला स्टार्च आणि ट्राय म्हणजे काय रॅपिनोज. बघा अ ला 3 आणि ब ला 4 एकच ऑप्शन आहे, अ ला 3 ब ला 4 एकच ऑप्शन आहे. तो त्याचं काय आहे उत्तर आहे. पुढे म्हटलंय एकदम सोपा होता, हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर सांगा. प्रो म्हणजे 1, ड्यू म्हणजे 2, ट्री म्हणजे 3, 1 2 3. तर याचं उत्तर काय आहे 4. पुढे म्हटलंय खालीपैकी कोणती, पॉलिटी सोल्व होते इथे आपलं, खालीपैकी कोणती घटनादुरुस्ती. बघा हा क्वेश्चन काय विचारले, सध्या आपल्याकडे महानगरपालिकेचे काय आहेत निवडणूक आहेत, त्याला लक्षात घेऊन हा क्वेश्चन काय केलेला आहे बनवलेला आहे. तर ही घटनादुरुस्ती कोणती आहे 74. 73 विचारले तर पंचायत राज आहे. 44 आपले जो म्हणतो ना आपण आणीबाणी वगैरे लावतो त्याच्या संदर्भात, आणि 42 उत्तर मोठी सर्वात लघु राज्य घटना म्हटली जाते, घटनादुरुस्ती म्हटली जाते. इथे म्हटलंय समिती याच्या क्वेश्चन आमकाच म्हणतात अपेक्षित होता. सुकाणू स्टेअरिंग समितीचे उपप्रमुख होते राजेंद्र प्रसाद होते. सल्लागार समितीचे कोण होते, वल्लभभाई पटेल होते. फक्त इथे बदलले, काय विचारले अयोग्य जोड्या विचार. त्याच्या अयोग्य जोड्या कोणत्या आहेत, क आणि ड. इथे ऑप्शन असेल बघा, क आणि ड. फक्त इंटरचेंज केले. केंद्रीय अधिकार समिती कोणाची आहे, जवाहरलाल नेहरू समिती अध्यक्ष होते. आणि मूलभूतचे कोण होते, जे.बी. कृपलानी. आणि मूलभूत हक्क फक्त विचारलं लक्षात ठेवा वल्लभभाई पटेल. अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला, केंद्र शब्द आला की लक्षात ठेवायचं केंद्रीय समिती वगैरे तर नेहरू. आणि प्रांत विचारलं, प्रांत पुढे लावला असेल तर लक्षात ठेवायचं पटेल. पुढे येणाऱ्या एक्झाम मध्ये लक्षात ठेवा. पुढे इथे म्हटलंय उपराष्ट्रपती, हा अपेक्षित क्वेश्चन होता. का अपेक्षित होता की उपराष्ट्रपतीची सध्या आपल्याकडे निवडणूक झालेली होते. इथे शब्द हे 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. 5 वर्षासाठी केला जातो आणि राजीनामा कोणाकडे देतात, राष्ट्रपतींकडे राजीनामा दिला जातो. लोकसभेच्या म्हटलं इथे लोकसभेचे येणार नाही तर राज्यसभेचे येणार. राज्यसभेने बहुमताने पास करावा लागतो आणि लोकसभेने काय केला पाहिजे, तो पास केला पाहिजे फक्त. सो लक्षात ठेवा याचा हा चुकीचा आहे, म्हणजे अ आणि ब बरोबर आहे. काय बरोबर आहे, अ आणि ब. म्हणजे कुठे कुठे ब्लंडर आहे बघा. पुढे अनुच्छेद 335 अयोग्य विधान काय सांगितले. 335 राज्यांच्या विधानसभांमध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्व निगडीत आहे. एकदम बरोबर आहे.
आणि इथे विचारले बघा ब आणि क हे चुकीचं आहे, त्यांचा काही संबंध नाही. ब आणि क अयोग्य विधान आहे. पुढे जाऊया. खालीपैकी कोणत्या भारताच्या राज्यघटनेला एकदम सोपा क्वेश्चन भाग 1 रिलेटेड आहे, तर तो कशासाठी रिलेटेड आहे? संघ राज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र. म्हणजे काही वेळेला मुलं काय करतात, इकडे टिक करतात आणि इकडे कुठे बघा 3 टिक तिसऱ्या ठिकाणी आहे. मुलं काय करतात, ज्यावेळी इथं टिक करतात त्यावेळेला ओएमआर मध्ये पण पहिल्या ठिकाणी ओएमआर भरतात. सो तसं करायचं नाही. खाली ठिकाणी कुठे आहे तो तिसऱ्या क्रमांकाला आहे, लक्षात ठेवा. सो त्याचं उत्तर काय असणार आहे? 3. पुढे म्हटलंय 371 आणि ह्या अनुच्छेदामध्ये एक कलम आहेत ABCD 371A 371B 372C. तर याच्यामध्ये कोणती अशी राज्य नाही ज्यांना विशेष दर्जा नाही? तर त्रिपुरा आणि झारखंड. तर याचं उत्तर काय आहे? 4. बाकीचे आहे मणिपूर C आहे, सिक्कीम, नागालँड B आहे, आसाम A आहे, 371A. सो अशा पद्धतीने आपण काय दिले विशेष कलम दिलेली आहेत. इथे म्हटलं स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प कोणत्या राज्यात भरवण्यात आलेला होता? महाराष्ट्र नव्हता. काही मुलांनी महाराष्ट्र टिकून आले असतील, पण महाराष्ट्र नाही. त्याचं उत्तर आहे गुजरात. पट्टाभी सिद्धरामय्या खालीपैकी आपल्या नोट्स मध्ये आहे. आपल्या पट्टाभी सिद्धरामय्या खालीपैकी समितीचे अध्यक्ष होते. ते 2 समिती आहेत, सभागृह समिती आणि मुख्य आयुक्तांच्या प्रांत संबंधात समिती. तर त्याचं उत्तर आहे बी. पुढे आहे भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन चाइल्ड ऍक्ट. काही मुलांनी हे उत्तर आलेले आहेत, पण हा ऍक्ट आहे आणि ह्या ऍक्ट नुसार कधी स्थापना केलेली आहे? तर 2007 ला केलेली आहे, लक्षात घ्या. सो हे उत्तर नाही, तर त्याचं उत्तर आहे सी. ओके, मुलं हरकती घेऊ शकतात पण घेऊ नका याच्यावर. का? तर 2005 चा ऍक्ट आहे आणि 2007 ला त्याची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. पुढे म्हटलं लैंगिक पॉस्को आपण डिस्कस केला होता एक लेक्चर मध्ये. तर हा ऍक्ट कधीचा आहे? तर हा ऍक्ट आहे 2012चा. मी पॉप्युलेशन शिकवताना मुलांना शिकवलं होतं पॉक्सो ऍक्ट काय असतो, किती शिक्षा केली जाते. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कधी केलेली आहे? तर 1992 ला केलेली आहे. आणि सध्याच्या प्रमुख आहेत विजया रहाटकर, लक्षात ठेवता आल्या पाहिजेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये रुपालीताई चाकणकर या महिला आयोगाच्या काय आहेत? अध्यक्ष आहेत. खालीपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 ला काय झाली? संविधान सभेने केली. तर ही 3 कामं केलेली आहेत. आणि ही कधी केलीत? 22 जुलै 1947 ला केलेलं आहे. सो हे येणार नाही, बाकीचे येणार. याचा ऑप्शन आहे बघा ब क ड. पुढे म्हटलंय खालीलपैकी कोणती विधानं कॅबिनेट मिशनच्या विधान योग्य आहेत असे ओळखले? कॅबिनेट मिशन योजनेनुसार 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली. तर हो, एकदम बरोबर. 3 सदस्य आले होते भारतामध्ये, त्यांनी संविधान सभा. कॅबिनेट मिशनने 2 संविधान तयार करण्यासाठी काय केलं होतं? नकार दिला होता. एकदम बरोबर. 2 संविधान सभा नसावेत, एकच संविधान सभा असावी. आणि 30 होती आपली 389 सदस्यांची. किती सदस्यांची होती ती? 300. नंतर मुस्लिम लीगने पाठिंबा काढून घेतला, कमी झाले, 299 सदस्य झाले. मुस्लिम लीगने क्रिप प्रस्ताव स्वीकारला होता का? तर अजिबात नाही, तो नाकारला होता. त्यांना पाकिस्तान हवा होता. क्रिप्सला आपल्या मुस्लिम लीगला काय पाहिजे होता? पण याच्यामध्ये काही लिहिलेलं नव्हतं कशामध्ये? क्रिप्स प्रस्तावामध्ये. त्यामुळे हे ऑप्शन चुकीचा आहे. राहिलं काय तुमच्याकडे फक्त अ आणि ब बरोबर. पुढे म्हटलंय आधुनिक संविधानवाद ह्या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशातील? काही मुलांना वाटलं की अमेरिका, तर अमेरिका नाही, तर काय त्याचं? इंग्लंड हे त्याचं उत्तर आहे. योग्य विधान ओळखा. राष्ट्रपती मगाशी उपराष्ट्रपती तर राष्ट्रपती आहे. जी व्यक्ती राष्ट्रपती पद धारण करत असेल, त्याने धारण केलेलं आहे अशी व्यक्ती परत फेर निवडणुकीसाठी पात्र असेल का? तर येस. आपल्याकडचा राष्ट्रपती किती वेळेला काय होऊ शकतो? राष्ट्रपती पदासाठी काय असतो? पात्र असतो. पण अमेरिकेमध्ये फक्त किती वेळेला होऊ शकतो? 2दा होऊ शकतो, लक्षात ठेवा. आणि कोणताही व्यक्ती राज्याच्या सभेचा, इथे म्हटले बघ, इथे ब्लंडर आहे. जर राष्ट्रपती व्हायचा असेल तर तुम्हाला राज्यसभेचा नाही तर कोणाचा सदस्य पात्र असला पाहिजे? तुम्ही लोकसभा. आणि उपराष्ट्रपती व्हायचा असेल तर तुम्हाला पात्रता कशाची पाहिजे? तुम्हाला राज्यसभेची पाहिजे. लोक आयोगाने तुम्हाला इथे फसवलेलं आहे. तर हे स्टेटमेंट काय होतं तुमचं? चुकीचं होतं. बरोबर काय आहे? तर हे बरोबर आहे. पुढे जाऊया. 86वी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असे म्हटलंय. छान क्वेश्चन होता. इथे म्हटले बघा, इथे फक्त ओळखायचं होतं मुलांना. इथे 6व्या म्हटलंय आणि इथे म्हटलंय 2006. जर 2016 चालू केलं असतं तर इथे 6व्या नसतं आलं, इथे 8व्या आलं असतं. पण इथे लक्षात घ्या, इथे ब्लंडर आहे. 2016 नसून ते किती आहे? तर 2018 आहे. हे बरोबर आहे स्टेटमेंट. ओके, सो हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. स्टेटमेंट चुकीचं कोणतं आहे? तर 2016 नसून तिथे 2018 आहे. सो काय बरोबर असतं आहे तुमचं? अ आणि ब बरोबर. सोपा क्वेश्चन होता. जागतिक शांतता निर्देशांकामध्ये 2024 रँकिंग विचारले चढत्या क्रमाने. चढत्या क्रमाने म्हणजे 1 पहिला कोण आहे, 2 कोण आहे, 3 कोण आहे. सर्वांना माहिती पहिल्यांदा आईसलँड आहे. आईसलँड म्हणजे ते अ नाही येणार, क येऊ शकतो, ब नाही येणार. 2 ऑप्शन एलिमेंट झाले. आईसलँड नंतर येतो डायरेक्ट 2 नंबर येतो आयलँड. इथं बघा क आणि अ, बाकीचं बघायची पण गरज लागणार नाही. पुढे म्हटलंय गुकेश एक्सपेक्टेड क्वेश्चन होता, चॅम्पियन झालेला होता. याच्यावर क्वेश्चन विचारलं होतं, फक्त आयोगाने फसवलं तर तुम्हाला इथे ही 2 स्टेटमेंट बरोबर आहेत. इथे ऑलिम्पिक ओपन टीम मध्ये त्याला काही पद भेटलेलं नव्हतं, जिंकलं होतं पण तिथे नव्हतं जिंकलं. ओके, सो हे पद बरोबर आहे. हे आणि हे बरोबर आहे. सो काय येणार? अ आणि क बरोबर होतं.
पुढचा क्वेश्चन आहे 89वा क्वेश्चन. भारतामध्ये 22 जानेवारी आयोगाने इथे मायक्रो बदल केला होता. हे 22 जानेवारी नसून काय आहे तिथे 26. आणि हे स्टेटमेंट चुकीचं. बाकी दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत बरोबर. आणि हा PYQ आहे. राज्यसेवा 2024 ला सुद्धा हा क्वेश्चन विचारला होता. डायरेक्ट विचारला होता बेटी बचाओ बेटी पढाओ कधीची योजना आहे तर कधीची आहे ती न्यायविल तो याच्यामध्ये टाकलेला आहे. तर याचं उत्तर फक्त काय बरोबर आहे ब आणि क बरोबर आहे. हे म्हटलंय 90 ब्रिक्स परिषद झालेत आपल्याकडे होतात आपल्याकडे 2010 पासून होतात. ब्रिक्स मध्ये आपले 5 देश आहेत आणि आता 5 देश वाढलेले आहेत. तर 16वी झाली होती कझानला. अ ला 4 किती ऑप्शन दिसत बघा एकच ऑप्शन आहे. म्हणजे आता जे 24ली झाली होती ती कुठे झाली होती कझानला झालेली होती. त्याचं उत्तर आहे अ ला 4 तर 1. ओके. पुढे 90वा क्वेश्चन आहे 91वा क्वेश्चन आहे अक्षय अन्न योजना. इथे थोडासा माइंड आपला ब्रॉड ठेवून विचार करायचा. कोणत्या वस्तू मोफत मिळतील. इथे म्हटलंय अ ब क अ ब आणि क ज्वारी पण आपण देऊ शकतो. त्याचं लक्षात ठेवायचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ओके. सर्व वस्तू काय दिल्या जातात त्याच्यामध्ये मोफत दिल्या जातात अक्षय अन्न योजना. भगवान बिरसा मुंडा जोड रस्त्याविषयी कोणते युगान योग्य आहे कोणते विधान योग्य आहे. इथे म्हटले सुरू केली आणि इथे म्हटले बंद केली. शक्य नाही. ओके. सुरू करून लगेच बंद करणे एखादी योजना आणि ती विशेषतः कोणासाठी आहे ती आदिवासी. तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे. ड योग्य विचारलेत तर अ ब आणि क. पुढे म्हटले मालदीवमध्ये 1900 कोणत्या राजकीय पक्षाचा काय झाला होता विजय झाला होता. त्याचं नाव आहे पीपल नॅशनल काँग्रेस. थोडा वाद चालू होता आपला मालदीव सोबत म्हणून हा क्वेश्चन अपेक्षित होता. हा क्वेश्चन विचारलेला आहे. हा सुद्धा मुलांना मी ऍज इट इज सांगितलं होतं की मुलांना हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ऑपरेशन सिंधूर झालं होतं 6 मेला. ओके. त्यावेळी आपण सिंधू नदी जल करार काय केला होता मोडला होता. ओके. काय होतं तर सिंधू नदीचं 80% पाणी कोणी वापरेल पाकिस्तान वापरेल 20% कोणी वापरेल भारत वापरेल. आणि आज आपण त्याच्यावर धरणं बांधायला घेतलेली. ती 2 नद्या कोणत्या आहेत तर आपल्या सतलज बियाज आणि रावी 3 नद्या सतलज बियास आणि रावी. या 3 नद्यांवर आपला 100% काय असणार आहे अधिकार असणे. भारत याच्यावर काही करू शकतो डॅम वगैरे बांधू शकतो पण बाकीच्या नद्यांवर नाही. तर ह्या 3 नद्या लक्षात ठेवा सतलज बियास आणि त्याची मेट्रिक सांगितली होती मुलांना SBR सतलज बियास आणि रावी. त्याचं उत्तर आहे 3. अर्थसंकल्प गेलोटिन या शब्दाचा अर्थ काय होतो. इथे बघतोय तुम्ही जर बघितलं ते कॉमन सेन्स ज्याला झिरो नॉलेज आहे या क्वेश्चन बद्दल गेलोटिन शब्द पहिल्यांदा ऐकलाय तिथे दिसते बघा हे स्टेटमेंट सर्वात मोठं आहे आणि तेच त्याचं काय आहे जेव्हा तुमचं नॉलेज संपलेलं असते. ओके. ज्यावेळी स्टेटमेंट मोठं असतं ते त्याचं उत्तर असतं. असं म्हटलं जातं ज्या चर्चा ज्याच्यावर मतदान होत नाही ते सर्व एखाद्याच ठिकाणी घेतल्या जातात आणि मतदानासाठी टाकल्या जातात. त्याचं उत्तर ते आहे. मारुती चितमपल्ली या खाली कोणत्या ग्रंथ लिहिलेले आहेत. हे 3च ग्रंथ पहिले लिहिलेले आहेत. हे फुलवंती नसून निलवंती आहे त्याचं उत्तर ऍक्च्युअल पुस्तकाचं नाव. आणि कोणी पुस्तकाचं नाव जंगलांचा पाऊस ठेवणार नाही. ओके. इथे जंगलांचा पाऊस नसेल तिथे नक्षत्रांचा पाऊस आहे. तो आयोगाने थोडे शब्द बदलले होते पॉईंट टाकले होते. तो फक्त काय बरोबर आहे अ ब आणि क हे त्याचं उत्तर आहे. पुढे म्हटलंय भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रालय जे नवीन स्थापन केले त्याचे उद्घाटन कुठे केलं. लॉजिक म्हणतो आपण कॉमन सेन्स वापरू शकतो. इथे आपल्याकडे बऱ्यापैकी मंत्रालय कुठे असतात नवी दिल्लीला असतात. पुढे 2000 तिन्ही स्टेटमेंट तुम्ही वाचून घ्या. ही तिन्ही स्टेटमेंट लॉजिकल म्हणतात ना बरोबर आहेत. अर्थसंकल्पावर क्वेश्चन होता हा बजेट आपल्या भारताचा. ही तिन्ही स्टेटमेंट कशी आहेत बरोबर. काही निगेटिव्ह तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही. 99 क्वेश्चन ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये काय झाली सामील झाली. याच्यामध्ये काही बदल करू शकतो आयोग पण केलेला नाही. हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. आणि ते म्हटलंय कुठे तयार केलेले आहे तर तमिळनाडूमध्ये नाही तर कोचीन मध्ये आहे. कोचीन कुठे आहे आपलं केरळमध्ये आहे. लक्षात घ्या हे स्टेटमेंट चुकीचं आहे. सो फक्त अ बरोबर. आणि शेवटचा क्वेश्चन आहे भारताचे मुख्य न्यायाधीश अपेक्षित क्वेश्चन होता. ओके. आणि हा विचारलं 52वे आपले सरन्यायाधीश आहेत काय खरे नाही हे महत्वाचं आहे. पहिल्यांदा याला सर्ट करून घ्यायचं. काय म्हटलंय त्यांचा जन्म काय झाला तर येस 24 नोव्हेंबरला झालेला आहे. येस त्यांनी काम केलेलं असणार आहे प्रॅक्टिस कायद्या संदर्भात. हे पण स्टेटमेंट बसवलंय कुठे आयोगाने तुम्हाला इथे बसवलंय जानेवारी 2. जन्म जर 1960चा असेल आणि जर पहिल्यांदा ते ऍडव्होकेट होता 2005ला तर किती वर्षाचा मध्ये गॅप आहे 45. एवढं शक्य नसते. ओके. 45 वर्ष त्यांनी पहिल्यांदा काय भेटेल सरकारी वकील म्हणून त्यांना टॅग लागेल शक्य नाही. सर याचं 2005 मध्ये उत्तर आहे 2001. तर हे स्टेटमेंट चुकीचं हे बरोबर आहे. काय विचारलं काय खरं नाही तर त्याचं उत्तर काय येणार. अशा पद्धतीने आपण 100 क्वेश्चन काय केलेत उत्तर सांगितलं हीच उत्तर आहे. याच्यामध्ये काही चेंज होणार. आज 5 वर्ष आपले काय येईल आन्सर की येईल. ओके. ओके. आपण बऱ्यापैकी चर्चा केलेली आहे. कट ऑफ मे बी 105 ते 110च्या किंवा 115च्या दरम्यान लागू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा. 105च्या खाली असेल तर कंबाईन बी वर फोकस करा आणि 115च्या वरची किंवा 110च्या वरती असेल तर तुम्ही डायरेक्ट राज्यसेवेला मेन्सला अभ्यासाला सुरुवात करा. सर्वांचं धन्यवाद. थँक्यू.